लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनीपासून. तर आता इथे मानिनी म्हणते, छान आहे गुलाब, कुणी दिलं? तर आता काव्या म्हणते, ते अजून कोण देणार? आणि आता ती थांबते. अनिशाने दिलंय असं सांगा, असं म्हणत होता पार्थ. काय ग, असं म्हणते आता मानिनी. काय, कुठे हरवलीस, कुठे, असं म्हणते आता मानिनी. नाही, कुठे नाही, अहो अनिशाने दिलंय मला, असं म्हणते आता काव्या. मी आलेच असं म्हणून काव्या जाते तिथून, आणि आता ती तो लेप घेऊन जाते तिथून. तर आता इथे मानिनीच्या डोक्यात शंका आलेली असते. तर आता तेवढ्यातच कॉल येतो काव्याला. अगं अनिशाचा कॉल येतोय बघ, असं म्हणते आता माळीने. काकू तिला सांगाल का, मी 10 मिनिटात कॉल करते, मी आवरते, असं म्हणते आता काव्या आणि जाते तिथून. तर आता इथे माळीने कॉल घेते अनिशाचा, आणि आता माळीने बोलायला लागते. हॅलो काव्या, असं म्हणते अनिशा. अनिशा अनिशा, मी मानिनी काकू बोलतेय. अगं काव्या जरा फ्रेश व्हायला गेली आहे. तिनेच मला सांगितलं की तुला निरोप द्यायला, की ती 10 मिनिटात कॉल करेल तुला. बरं काकू. आणि अनिशा, असं म्हणते आता माळीने. आता ती म्हणते की पुढच्या वेळेला घरी येशील तेव्हा माझ्यासाठी एक छान गुलाब घेऊन ये, असं म्हणते माणिनी. काय, असं म्हणते अनिशा. सॉरी, मला काय कळलं नाही काकू, असं म्हणते अनिशा. अगं असं काय, इतकं छान गुलाब तू आज काव्याला दिलायस म्हणून म्हणाले मी, असं म्हणते मानिनी. गुलाब? आणि मी, असं म्हणते अनिशा. मी नाही दिला गुलाब तिला. मी नाही नाही, तिला ते पार्थ जिजूनी दिला असेल गुलाब. पार्थ जिजू किती रोमॅन्टिक आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे ना काकू, असं म्हणते अनिशा. बरं काकू, काव्याला सांगा मी तिला नोटसाठी फोन केला होता. ओके बाय काकू, असं म्हणते अनिशा, आणि आता फोन ठेवते. तर आता मानिनी फोन ठेवते. पार्थने दिला, असं म्हणते आता मानिनी. पार्थ तर आज तिच्यासोबत गेला नव्हता, तर मग पार्थ कुठून देणार तिला हा गुलाबाचं फूल, असं म्हणते मानिनी. काव्या म्हणते अनिशाने दिलं. अनिशा म्हणते मी दिलंच नाही. म्हणजे नक्की काय चाललंय, कोण दिलंय तिला हे गुलाब, असं म्हणते मानिनी. आणि आता ती तो गुलाब ठेवते बघा प्रेक्षक हो, तिच्या पुस्तकामध्ये वापस. आता मानिनी, आता मानिनीची शंका खूप वाढत आहे बघा प्रेक्षक हो. तर आता मानिनी जाते तिथून निघून. तर आता इथे जीवा काहीतरी लिहित बसलेला असतो, आणि आता तिथे नंदिनी येते, आणि आता त्याला काम करायचं बघते ती. नंदिनी खूप खुश होते आता जीवाला काम करताना बघून. जीवानं असं काम करताना बघून खरंच खूप बरं वाटतंय, असं म्हणते आता ती मनातल्या मनात. आणि जीवा खूप काम करत असतो, आणि आता तो नंदिनीला बघतो. अरे तू कधी आलीस, असं म्हणत होता जीवा. नाही, बरं झालं तू आलीस. ते सगळा रिसर्चच करत होतो, काही नोट्स काढून ठेवल्या आहेत, गव्हर्नमेंट पॉलिसीज चेक केल्या आहेत. माझे 2 मित्र आहेत जे इंटरेस्टेड आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलत होतो. तुला सांगतो नंदिनी, मी मी इतका एक्सायटेड आहे ना, म्हणजे मला असं वाटलं की मी ह्या सगळ्याचा विचार आधी का नाही केला. खूप उशीर झालाय आय नो, पण ट्रेन अजूनही सुटलेली नाही आहे. तू बघ, हे काम असं बेस्ट करून दाखवेन ना मी, बघशील तू, असं म्हणत होता जीवा. पण याच्यासाठी ना ऑफिस लागणार आहे, फंडिंग लागणार आहे. मी आताच सुरुवात केली आहे, म्हणजे मला या सगळ्याचा एक्सपिरियन्स नाही आहे, पण फंडिंग तर लागणारच आहे. म्हणजे कोणी कळेल का माझ्या कामामध्ये इन्व्हेस्ट? मला घरून अजिबात पैसे घ्यायचे नाहीत. मला सगळं माझ्या माझ्या लेवलला करायचं आहे, असं म्हणत होता जीवा. होईल ना सगळं नीट, असं म्हणत होता जीवा. होय होय, सगळं नीट होईल, असं म्हणते तर नंदिनी. हे म्हणजे सायलेंटवर असलेला फोन अचानक रिचार्ज केलेल्या इंटरनेट सारखा 5G स्पीडमध्ये बोलतोय, असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा हसतो. सॉरी, तुला आवडत नाही आहे का, असं म्हणत होता जीवा. कोण बोलतंय आवडत नाही, आवडलं, असं म्हणते आता नंदिनी. आणि तुमचा उत्साह, तुमचा नर्वसनेस सगळं काही समजू शकते मी, असं म्हणते तर नंदिनी. नवीन कामाची एक्साइट असतेच अशी, असं म्हणते आता नंदिनी. पण ही एक्साइटमेंट मी कधी अनुभवलीच नाहीये, कारण मी काय करू पाहणार आहे, हे फिलिंगच ना मला असं गुजबम्स येत आहे, असं म्हणत होता जीवा. एक्झॅक्टली, असं म्हणते नंदिनी. असंच असतं. आणि एक सांगू तुम्हाला का, आता हे फिलिंग मनाशी घट्ट कवडाळून धरायचं, आणि ह्या एका फिलिंगसाठी धडपड करा. तुम्हाला सांगते, जी लोक आज तुम्हाला वर तोंड करून बोलतात ना, उद्या तीच लोक तुमचं कर्तृत्व बघून तुमच्याकडे अभिमानाने बघतील बघा तुम्ही, असं म्हणते आता नंदिनी. आणि आता जीवा ऐकत असतो. खरंच असं होईल का, असं म्हणत होता तो. नक्की का नाही होणार, असं म्हणते आता नंदिनी. फक्त आता कुठे थांबू नका जीवा, असं म्हणते आता नंदिनी, प्लीज. आणि कुठलीच निगेटिव्हिटी येऊ देऊ नका. मी तुम्हाला सांगते, तुम्ही खूप मेहनत करताय, तुम्हाला यश नक्की मिळेल. येस, असं म्हणत होता जीवा. आणि आणि तुमच्या ऑफिससाठी सुद्धा उत्तम जागा मिळेल तुम्हाला बघा तुम्ही, असं म्हणत होता नंदिनी. येस, असं म्हणत होता जीवा. पॉझिटिव्ह, नक्की मिळायला हवी ऑफिसला जागा. तुला सांगतो, आपल्या आनंद निवासाची जागा मिळायला हवी, असं म्हणत होता जीवा. म्हणजे शांतता असलेली, पुढे बगीचा, पुढे समुद्र, भारी वाटतं नाही, असं म्हणत होता जीवा. तुला सांगतो, स्वप्नावत वाटावा अशी वस्तू आहे ती, असं म्हणत होता जीवा. तुम्ही आपला आनंद निवास म्हणालात, असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा बघतो तिच्याकडे, आणि आता तीही सुद्धा त्याच्याकडे बघत असते. तर आता जीवा म्हणतो, नाही आय मीन सॉरी, ते आय मीन तुझी आहे ती, असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी हसते जोरात आणि म्हणते, अहो हो हो, एवढे संकोच कशाला करताय मग, असं म्हणते आता नंदिनी. आनंद निवास सगळ्यांचंच आहे, असं म्हणते आता नंदिनी. डोंट वरी. आणि तुम्ही तर आनंद निवास मधला आनंद सुद्धा परत आणून दिला होता, असं म्हणते आता नंदिनी.
तर आता त्याला आठवतं कसं गणेश चतुर्थीचं पूजन वगैरे केलं असतं दोघांनी, कसं गणपती आणलेला असतो तो, ते सगळं आठवतं त्याला. आणि हो, आनंद निवास आपलंच आहे असं म्हणते आता नंदिनी. आणि तुम्हाला सुद्धा आनंद निवास सारखी उत्तम जागा ऑफिससाठी मिळेल. मी ना खरंच एक्सायटेड आहे तुमच्यासाठी. एक काम करूया काय आपण, जेवताना सगळा प्लॅन सांगा तुम्ही सगळ्यांसमोर. तर जीवा म्हणतो नको नको. का आता काय झालं असं म्हणते तर नंदिनी. अगं पहिला हो तर दे, असं नको व्हायला. सांगितल्यानंतर काय झालंच नाही असं म्हणत जेव्हा. का नाही होणार, मी आहे ना तुमच्यासोबत, सगळं छान होणार आहे असं म्हणते नंदिनी. हो हो नंदिनी, पण अगदी पहिला होऊ दे. ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी मी स्वतः मिठाई घेऊन सगळ्यांना सांगेल आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट मी तुलाच दिलं असं म्हणत होतं जीवा. नाही नको असं म्हणते नंदिनी. मेहनत तुमची आहे तर यशही तुमचंच आहे असं म्हणते आता नंदिनी. मी तुमच्या मागे उभी असेन. मागे का असं म्हणत होतं जीवा, हेच कळत नाही असं म्हणतो जीवा. सगळेच म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तू मागे का, सोबत का नाही, मला माझी बायको माझ्या सोबत असायला हवी असं म्हणतो जीवा. हो मी कायम तुमच्या सोबतच असेन असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवाला काहीतरी आठवतं आणि म्हणतो तो कायम. तर आता नंदिनी पण डाऊटमध्ये जाते. तर आता नंदिनी म्हणते जीवाला येत आहे ना, विषय बदलते आता ती आणि आता निघून जाते तिथून ती. तर आता इथे जीवा आपल्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि त्याला जरा आनंद झालेला असतो. तर आता इथे मानेने आपल्या विचारत असते. तिला खूप टेन्शन झालेलं असतं ते गुलाबाचं फुल फुलून आल्यामुळे. आणि आता तिला आठवतं तिने पार्थला म्हटलेली असते ना की पटपट चालवा तुमची गाडी, लवकर प्रेमात पडा असं म्हटलेली असते ना. तुझ्या सुनेचा अजूनही त्या मुलासोबत अफेअर चालू आहे माहिनीने असं म्हटलेली असते ना सुनीता. सगळं आठवतं आता मानिनीला बघा प्रेक्षक. तर आता ती त्याचाच विचार करत असते आणि तिला घाम आलेला असतो आणि ती खूप विचार करत असते आता. आणि आता ती फोन घेते आपला हातात आणि आता ती कॉल करते. आणि आता तो फोन ती लावलेली असते सुनीताला. बोल म्हणू असं म्हणते आता सुनीता. हॅलो सुनीता असं म्हणते आता मानेने. अगं तू आहेस का, म्हणजे कॅफेमध्ये आहेस. नाही ग असं म्हणते तर सुनीता, आज जरा बरं वाटत नाहीये त्यामुळे काफेला दांडी मारली. बोल ना काय झालं असं म्हणते आता सुनीता. काय बोलू कळतच नाहीये मला असं म्हणते तर मानिनी. म्हणजे असं म्हणते आता सुनीता. नक्की काय झालंय सांगशील का. सुनीता तुला खरं सांगू का असं म्हणते आता मानिनी. अगं काव्याच्या पुस्तकात ना मला एक गुलाब सापडलंय असं म्हणते आता मानिनी. तर आता सुनीता म्हणते मग. अगं ते ते सुकलेलं फूल नव्हतं, ताजं ताजं गुलाब आहे. काव्या म्हणाली की ते गुलाब तिच्या मैत्रिणीने म्हणजेच अनिशाने दिलंय. आणि आणि काय असं म्हणते आता सुनीता. बोल ना मनू. तर आता अणेने म्हणते अगं मी अनिशाला सुद्धा विचारलं आणि तर तिने म्हटली की तिने असं काही काव्याला गुलाब वगैरे दिलेलं नाहीये असं म्हणते तर मानेने. हा ठीक आहे ना मग असं म्हणते सुनीता. जे दिसतंय त्यावरून उगत काहीतरी तर्क लावू घेऊ नकोस असं म्हणते आता सुनीता. तर आता मानेनी म्हणते काय ग सुनीता, ह्याच गैरसमज काय काय बोलतेस तू असं म्हणते मानेने. हे माझं नाही तुझंच वाक्य आहे असं म्हणते आता सुनीता. तूच मला म्हणाली होतीस ना नीट लक्ष ठेवत जा, कुणाबद्दल काय बोलतेस काय विचार करतेस, आठवतंय ना मनू असं म्हणते आता सुनीता. आणि आता ती म्हणते हे बघ मनू, ते गुलाबाचं फूल कुणी दिलंय हे आपल्याला चांगलंच माहितीये, पण कसं असतं ना ह्या गोष्टी वेळेस थांबल्या पाहिजेत. असं म्हणते मानेने. कारण काव्याशी आपलं पार्थचं आयुष्य जोडलं गेलंय ग, त्यालाही कळलं तर असं म्हणते आता सुनीता. असं काय व्हायला नको आहे, तो आयुष्यात कुठे लाग, असं काय होणार नाही असं म्हणते तर मानेने. ओके म्हणू, काम डाऊन, शांत हो, नीट विचार कर आणि सांग काव्या आता जे करते आहे त्याचं काय करणार आहेस तू असं म्हणते तर सुनीता. मला खरंच माहित नाही असं म्हणते तर मानेने. पण तुला खरं सांगू का, माझं मन मानायलाच तयार नाही आहे की काव्याचं अफेअर आहे असं म्हणते तर मानेने. म्हणजे हे बघ जे दिसतंय ते सत्य आहे, ही माझी बुद्धी माझं डोकं मला सांगतंय, पण पण माझं मन नाही मानत आहे ग असं म्हणते आता मानेने. कारण तू खूप चांगली आहेस मानेनी असं म्हणते आता सुनीता. काव्या पण खूप चांगली आहे ग, मी खरंच सांगते. तुला सांगू का, त्या दिवशी तिने तिने प्रामाणिकपणे मला सांगितलं की तिचं असं काही अफेअर नाही आहे. तर आता सुनीता ऐकत असते सगळं. तिच्या नजरेत दिसलं ते मला असं म्हणते आता मानेनी. तिच्या नजरेत तिच्या बोलण्यात खरेपणा होता. जरा जरी खोटीपणा असला असता तर मला जाणवलं असतं ना. तसंही गेले 2-3 महिने ती ह्या घरात राहतीये, माझ्या नजरेसमोर राहतीये ती. मला तर खोट वाटली असती, तिच्या डोळ्यात दिसली असती तर नजर कधीतरी झुकली असती. पण तसं काहीच होत नाहीये. उलट तुला सांगू का, गेल्या काही दिवसात तर काव्या खूप बदलली आहे असं म्हणते आता मानेनी. अगं सगळ्यांशी चांगलं वागती आहे, माझी काळजी घेतीये, विक्रमचं तर सगळं ऐकते ती असं म्हणते आता मानिनी. अगं खरंच ती आमच्या मुलीसारखी आहे पार्थ, पण तिच्यावर खूप प्रेम करतो आणि खरंच ग माझा विश्वास बसत नाहीये
की काव्या आणि असं काहीतरी असं म्हणते तर मानिनी. मनू अगं रडू नकोस ग असं म्हणते तर सुनीता. अगं काय सांगू मी तुला नजरेत देऊन खोटं बोलते आजकालची पिढी. अगदी लाय डिटेक्टरलाही फेल करतात असं म्हणते तर सुनीता. आणि मनू आपण जवळच्या मैत्रिणी आहोत असं म्हणते सुनीता. माझा स्वभाव तुला चांगलाच माहिती आहे. मी तुला खोटे आशा देणार नाही आहे. काय आहे ना आपण बायका ठरवलेलं लग्न करून घेऊन उभं आयुष्य तयारही करून घेऊ शकतो. आणि ठरवलं तर गमावलेलं प्रेम मिळवण्यासाठी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतो असं म्हणते आता सुनीता. त्यामुळे आता तुला ठरवायचं आहे काय करायचं आहे ते असं म्हणते आता सुनीता. जी बाई पहिल्या पर्याय निवडते ना ती आदर्श बायको ठरते आणि जी बाई दुसरा पर्याय निवडते ती घर उद्ध्वस्त करते असं म्हणते आता सुनीता. याहून जास्त मी तुला काही सांगणार नाही असं म्हणते आता सुनीता. कारण आता तुलाच ठरवायचं आहे की काय करायचं आहे ते असं म्हणते आता सुनीता. तर आता मानवी तिचं बोलणं ऐकते आणि आता ती फोन ठेवते आणि आता ती खूप रडते का प्रेक्षक हो. आणि आता खूप टेन्शन आलेलं असतं मानवीला आणि काय करायचं सुचत नसतं. तर आता पार्थ आपल्या खोलीमध्ये येतो तर पूर्ण काळोख असतं बघा प्रेक्षक हो. बाहेरच्या लाईट चालू आहेत, आतला का बंद आहे असं म्हणतो तो. आणि आता तो दरवाजा लावून घेतो आपल्या रूमचा आणि मग आता लाईट चालू करतो तो. तर आता लाईट चालूच होत नाही. तर मग आता तो विचार करत पडतो लाईट का चालू होत नाहीत. तर तो बघतो तर काय समोर मेणबत्त्या वगैरे चालू असतात, दिवे वगैरे लावलेले असतात आणि मध्ये फुलांची रांगोळी काढलेली असते आणि गिफ्ट ठेवलेलं असतं. तर आता पार्थ ते सगळं बघून खूप खुश होतो आणि त्याच्यावर एक लेटर लिहिलेलं असतं. आता पार्थ घेतो ते गिफ्ट आपल्या हातामध्ये आणि त्याच्यावर एक लेटर सुद्धा असतं. तर त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं की फक्त आर्किटेक्ट बोका असं काय काय लिहिलेलं असतं. आणि आता पार्थ खूप खुश होतो ते लेटर बघून आणि आता तो एकदमच हॅप्पी होतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो ते गिफ्ट घेतो आपल्या हातामध्ये आणि आता तो गिफ्ट हातात घेतो. तर रॅप केलेलं असतं ते गिफ्ट. तर आता खूप आनंद झालेला असतो पार्थला. तर आता घड्याळ बघतो पार्थ आणि आता ते घड्याळ दुरुस्त झालेलं असतं आणि आता तो ते आपलं घड्याळ घेतो हातामध्ये आणि आता खूप छान सजवलेलं असतं सगळं बघा प्रेक्षक हो काव्याने. आणि आता तो बघतो ते घड्याळ आणि खूप लाजतो आणि खूप खुश झालेला असतो बघा प्रेक्षक हो पार्थ. आता तो आपला चष्मा बाहेर काढतो. तर आता इथे काव्या लाईट लावते आणि आता पार्थ बघतो तिला आणि तो खूप खुश झालेला असतो आता इथे. तर आता पार्थ बघतो तिच्याकडे आणि आता काव्या सुद्धा बघते तिच्याकडे आणि आता ती घड्याळ घेते तिच्या हातातून आपल्या हातामध्ये आणि आता ती बघते ते घड्याळ. रोमॅन्टिक गाणं चालू आहे बॅकग्राऊंड मध्ये, बावरे या मनाचे वागणे वगैरे. तर आता काव्या त्याचा हात मागते आणि आता ती ते घड्याळ आपल्या हाताने तिच्या हातामध्ये घालणार असते बघा प्रेक्षक. आणि आता ती ते घड्याळ तिच्या हातात घालते. तर आता पार्थ तर खूप आनंदात असतो, खूप खुशी झालेली असते त्याला हे सगळं बघून बघा प्रेक्षक हो. आणि तिच्याकडे टक लावून बघत असतो आता तो. तर आता काव्या घड्याळ घालून जातच असते. तर मग आता पार्थ म्हणतो हे बघा असं म्हणून आता तो तिचा घड्याळ दाखवतो. 3 वॉचेस असतात ना आता प्रेक्षक हो. तर आता दुसरं वॉच जे बाईचं असतं म्हणजे फिमेलसाठी असतं ते आता पार्थ आपल्या हातामध्ये घेतो आणि आता तो दाखवतो ते वॉच काव्यासाठी. आणि आता बहुतेक पार्थ घालेल ते घड्याळ तिच्या हातामध्ये असं वाटतंय प्रेक्षक हो. तर आता खूप स्लो चालली ही सीन, खरं तर खूप रोमॅन्टिक सीन आहे आणि स्लो मध्ये चालते ही सीन. तर आता तो तिचा हात मागतो आणि आता काव्या पण तिचा हात त्याला देते आणि तो एका हाताने तिचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि दुसऱ्या हातामध्ये ते घड्याळ असतं. तर आता पार्थ घड्याळ घालतो काव्याच्या हातामध्ये आणि आता ते रोमॅन्टिक सीन चालूच आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता काव्या टक लावून बघत असते पार्थकडे आणि तोही तिच्याकडे टक लावून बघत असतो आणि दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि खूप खुशी असते त्यांना की दोघेही घड्याळ घातलेले असतात म्हणून. आणि मग आता काव्या त्या घड्याळाकडे बघते आणि आता ती पार्थ मध्येच दंग असते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे पार्थ पण तिला बघत असतो. पार्थ आपला हात काढतो तरी ती तिचा हात बघतच असते. आणि आता दोघेही ट्विन वॉचेस घालतात आणि एक फोटो सारखं काढतात आणि आता एकमेकांकडे बघतात. तर आता पार्थ म्हणतो हे तुम्ही तुम्ही माझ्यासाठी केलं आणलात रिपेअर करून असं म्हणतो आता पार्थ. शेजारच्यासाठी केलं असं म्हणते आता काव्य. मी हे सगळं तुमच्यासाठी करेल असं म्हणते आता काव्या. काही काय बोलताय असं म्हणते आता काव्या. शी असं म्हणते आता ती. मी तुमचा चष्मा रिपेअरी केला म्हणून तुम्ही रिपेअरी करून आणलात का माझ्यासाठी असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या जाते तिथून निघून. तर आता पार्थ म्हणतो काव्या तुम्ही खरंच खूप चांगले आहात असं म्हणतो आता पार्थ काव्याला. खूप मायाळू आहात. लोकांना फक्त बाहेर होऊन तुमची चिडचिड दिसते पण मनाने तुम्ही खूप प्रेमळ आहात आणि खूप इमोशनल सुद्धा असं म्हणतो आता पार्थ. पण तुम्ही ना तुमच्या मनाभोवती एक प्रोटेक्टिव्ह शील्ड लावली आहे, चिलकट टाईप. तुम्ही म्हणत असताना नेहमी मी काव्य आहे, मी काव्य आहे. खरंच तुम्ही काव्य आहात, चांगले आहात आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहात असं म्हणत होता पार्थ. तुम्हाला बरोबर माहिती असतं समोरच्याला कसं स्पेशल फील करवायचं ते आणि तुम्ही केलात. अच्छा असं म्हणते तर काव्य. आणि काय वाटलं तुम्हाला दुसरं कोणीतरी असतं
तर त्याने टेबलवर ठेवलं असतं, सहज हातात दिलं असतं. पण तुम्ही हे मस्त असे कॅन्डल्स छान रोमॅन्टिक का असं म्हणत होता पार्थ. रोमॅन्टिक वाटेल ते बडबडू नका देशमुख. रोमॅन्टिक वगैरे काय नाही असं म्हणते आता काव्या. हां रोमॅन्टिक वगैरे काय नाही ते असं म्हणत होता पार्थ. दिवाळीला पणत्या लावतात तशा तुम्ही त्या पणत्या लावल्यात. हां असं म्हणत होता पार्थ. दिवाळीला वेळ आहे ना अजून असं म्हणते आता काव्या. दिवाळीला वेळ आहे हो, पण तुम्ही जे एफर्ट्स घेतलेत या ज्या पणत्या लावल्यात माझ्या मनात आताच आनंदाचे पटाके फोडायला लागलेत. माझ्यासाठी हीच दिवाळी आहे असं म्हणत होता पार्थ. तुम्ही असं ऐकणार नाही असं म्हणते आता काव्या. अहो काय करताय तुम्ही असं म्हणतो तो. कारण आता काव्या विझवत असते सगळे कॅन्डल्स. किती छान दिसत होतं ते असं म्हणून आता तो नाराज होतो. तर आता काव्या तिचं तोंड बघते आणि हसते. एक नंबरचे फिल्मी आहात तुम्ही असं म्हणते आता काव्या. आणि आता ती तिथून उठून जाते आत. आणि आता ती जाते आणि बॅग काढते आपली. आणि आता ती काहीतरी देते आता पार्थला. आता एवढ्या रात्री तुम्हाला गाडीकडे खेळायची आहे असं म्हणत होता पार्थ. तर लायटर आणलेली असते ती. तुम्ही स्मोकिंग करायला लागतात काव्या असं म्हणत होता पार्थ. रोज अख्खी एक बंडल फुकते मी. स्मोकिंग हा एकच उपयोग आहे का लायटरचा असं म्हणते आता काव्या. दुसरा का उपयोगच नाही आहे असं म्हणते आता काव्या. सेफ्टी म्हणून ठेवते मी हे बॅगमध्ये असं म्हणते आता काव्या. तुमच्यापासून लोकांना सेफ्टी पाहिजे असते असं म्हणत होता तो. आय एस होणार आहात ना तुम्ही असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या म्हणते पण ते आय एस वगैरे बाहेर ना घरात पार्थ देशमुखांपासून सेफ्टी नको असं म्हणते आता काव्या. मग तर आता ती परत त्या सगळ्या कॅन्डल्स लावते बघा प्रेक्षक हो. किचन आहे असं म्हणते आता ती काव्या. असं म्हणत होता पार्थ. तुम्ही आज मला खूप छान सरप्राईज दिलात असं म्हणत होता पार्थ. तुम्ही हे जे काय एफर्ट्स घेतलेत कॅन्डल्स लावून जो माहोल तयार केलात माझ्या कायम लक्षात राहील असं म्हणतो आता पार्थ. आणि आता ते दोघं एकमेकांकडे बघतात. तर आता काव्या म्हणते चला जेवायला चला आता, नाहीतर जेवायला उशीर झोपायला उशीर. मग पार्थ देशमुखांची गाढ झोप कंप्लीट होणार नाही ना असं म्हणते आता काव्या. चला असं म्हणते आता ती. मी आलो फ्रेश होऊन असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या म्हणते आणि एक एक मिनिट लक्षात ठेवायची एक गोष्ट. आज एक रात्री मी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर लर्न करणार आहेत. एसीचा रिमोट लपवून ठेवू नका, मला सापडेल अशा ठिकाणी ठेवा प्लीज असं म्हणते आता काव्या. आणि घोरायचं असं म्हणत होता पार्थ. घोरला ना तर कपडे वाळत टाकल्यानंतर चिमटा जो लावतात ना तो तुमच्या नाकानं नावेन मी असं म्हणते आता काव्या. चला लवकर असं म्हणते आता ती. तर आता काव्या काढते आपला दरवाजा. आणि आता पार्थ मात्र खूप खुश असतो आणि आता तो आपल्याच विचारात असतो आणि हसत असतो. आय एम फिलिंग सो लकी असं म्हणत होता पार्थ. ते घड्याळ बघून बघा प्रेक्षक. आणि आता आजचा भाग इथे संपतो. तर आता बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता मांडणीमध्ये तुझी ही जी एक्झाम आता झाली ना की तुझ्या मित्रमंडळींना घरी बोलवणं असं म्हणते आता मांडणी. माझी खूप कमी मित्रमैत्रिणी आहेत असं म्हणते आता काव्या. एक अनिशा आणि दुसरं असं म्हणणारच ते तेवढ्यातच आता बोलून थांबते आता काव्या. तर आता इथे काव्या परत त्याच कॅफेमध्ये आले असते जे सुनीताचं असतं. आणि आता जीवा तिकडे गुलाबाचं फुल घेतो आणि थांबलेला असतो. तर आता सुनीता बघते मी आजच तुझ्या सुनेला कॅफेमध्ये पाहिलं त्याच मुलासोबत असं म्हणते आता सुनीताने सांगते ती माणिनीला. आता बघतेच हा मुलगा कोण आहे ते असं म्हणते आता माणिनी. आणि आता इथे जीवा आणि काव्याची भेट झालेली असते कॅफेमध्ये. आणि ते बरोबर सुनीताने पाहिलेलं असं बघा प्रेक्षक. आणि बरोबर सापडते आता काव्या माणिनीला. तर प्रेक्षक हो आजचा रिकॅप इथे संपतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.